नमस्कार मित्रांनो, पुढच्या काही दिवसात अनेकांची विमानं जमिनीला लागणार आहेत. आता कोणाचं विमान जमिनीवर उतरणार आहे याचा अर्थ अनेक प्रकारे घेता येतो. आपल्याकडे जे तराट किंवा टाईट लोक असतात त्यांचं विमान हवेत उडत असतं, त्यामुळे ते जमिनीवर येणार आहे का बंगालमधल्या निवडणुकीत, तमिळनाडूतल्या निवडणुकीत ज्यांना सत्तेचा माज चढला आहे किंवा सत्तेत येण्याची स्वप्न पडत आहेत त्यांची विमानं जमिनीवर उतरणार आहेत का? विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जर ही निवडणूक एकमताने झाली नाही किंवा बिनविरोध झाली नाही तर कोणाचं विमान जमिनीवर उतरणार आहे का? नाही मित्रांनो, मी या राजकीय विषयावर हा व्हिडिओ बनवलेला नाही आहे. हा विषय भारतासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भारतीय विमान कंपन्यांना आपली विमानं जमिनीवर उतरवावी लागतील अशी भीती वाटत आहे. एअर इंडिया, इंडिगो, स्पाइस जेट या सगळ्यांनी केंद्र सरकारकडे अर्जव केलेलं आहे, धावा केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की आता जर तुम्ही आम्हाला साथ दिली नाहीत तर आम्हाला आमची विमानं जमिनीवर उतरवावी लागतील. त्यात थोडंसं दबावाचं राजकारण असू शकतं, पण काय आहे ते समजून घेणं आवश्यक आहे. भारत जगातलं सगळ्यात वेगाने वाढणारं हवाई क्षेत्र किंवा एरोप्लेन मार्केट आहे. सगळ्यांची ऑर्डर बुक बघितली. एअर इंडिया, इंडिगो, कोणी 500 विमानं ऑर्डर केलेत, कोणी 700 विमानं ऑर्डर केलेत. आकाशाने पण विमानं ऑर्डर केलेत. म्हणजे पुढच्या काही वर्षात 1,500 नवीन विमानं भारतामध्ये येणार आहेत. पण सध्या मात्र सगळ्या विमान कंपन्यांचं धाबं दणाणलेलं आहे. याचं कारण म्हणजे इराणच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर ATF म्हणजे जे विमानातलं इंधन असतं त्याची किंमत जवळपास दुप्पट झालेली आहे, काही ठिकाणी 1.5पट झालेली आहे. आणि या किमतीमुळे आपल्याला विमान चालवणं अशक्य होईल अशी त्यांना भीती वाटते. केंद्र सरकारने याच्यामध्ये एक धोरणाचा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय सेवा देणाऱ्या इंधनावर, म्हणजे त्या विमान कंपन्यांना विकल्या जाणाऱ्या इंधनावर जो कर आहे तो वाढवून 1 लिटरला 73 रुपये लिटर इतका हा कर केलेला आहे. आणि डोमेस्टिक एअरलाईन्सला, देशांतर्गत विमान सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांवर हा कर 15 रुपये इतका आहे 1 लिटरला. म्हणजे बघा, कुठे 1 लिटरला 15 रुपये, कुठे 1 लिटरला 73 रुपये. साधारणतः मी ठोकताळ्यात जात नाही, पण साधारणतः 1 लिटरची किंमत ही 100 रुपये असते. विमानाच्या भाषेमध्ये हे सगळं किलो लिटरमध्ये मोजतात, कारण विमानात कोणी लिटर पेट्रोल टाकत नाही. त्यामुळे किलो लिटरचा भाव, म्हणजे 1000 लिटरचा भाव साधारणतः 1 लाख रुपयांच्या आसपास असतो. नवीन नियमानुसार आंतरराष्ट्रीय सेवा देणाऱ्या कंपन्यांना 1,80,000 ते 2 लाख रुपये किलो लिटर एवढा भाव, म्हणजे दुप्पट भाव त्यांना जवळ झालेला आहे. कारण राज्य सरकारचे पण कर असतात. तमिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त, म्हणजे 29 रुपये लिटरला कर आहे. दिल्लीमध्ये 25 रुपये आहे. मुंबई आणि इतर ठिकाणी 16% आहे. आणि त्यामुळे तो कर अधिक केंद्र सरकारचा कर, यामुळे साधारणतः 2 लाख रुपये प्रति किलो लिटर, म्हणजे 200 रुपये लिटर एवढा भाव झालेला आहे. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना, म्हणजे जे एअर इंडिया, इंडिगो, हल्ली सगळ्यांची विमानं दुबई, अबुधाबी, लंडन, बँकॉक, सिंगापूर सगळीकडे जातात. त्यांची अवस्था आणखीन बिकट झालेली आहे, कारण हे सगळं युद्ध चालू आहे. इराणमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे जी युरोपला जाणारी विमानं आहेत ती वळसा घालून जात आहेत
पाकिस्तानवरून आपल्याला तसंही उडता येत नाही आहे. त्यामुळे अगदी युरोपला जाणारी विमानं ही सौदी अरेबियाला वळसा घालून किंवा सौदी अरेबियावरनं असा दुसरीकडे पुन्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे, त्यामुळे तिकडनं उडता येत नाही आहे. आणि त्यामुळे वाट वाकडी करून या विमान कंपन्यांना सेवा द्यावी लागते. रूट जेव्हा बदलतो तेव्हा जास्त पेट्रोल, जास्त ATF खर्च होतं. एकूण विमान कंपन्यांचा जो खर्च असतो त्यातला 40 ते 60% खर्च फक्त पेट्रोलचा म्हणजे ATFचा असतो. बाकी सगळा खर्च म्हणजे एअर होस्टेस, त्यांचे म्हणजे कपडे, ते विमानात दिलं जाणारं खाणं, स्वच्छता, त्याचं टर्मिनल ऑपरेशन्स वगैरे, जी सगळी म्हणजे टर्मिनलची जी तिथली जी डेस्क असतात ती सगळी ऑपरेशन, हा बाकीचा खर्च असतो. पण फक्त इंधनाचा खर्च एवढा असतो. विमान लिझिंगचा खर्च असतो, व्याजाचा खर्च असतो. आणि भारत सरकारची अशी भूमिका आहे की देशांतर्गत जे प्रवास करतात लोक, त्याच्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला त्यातून चालना मिळते. आणि त्यासाठी देशांतर्गत प्रवास करण्यावर कर हा कमी आहे. पूर्वी नाही तर साधारणतः सारखाच कर असायचा, पण आता देशांतर्गत इंधनावर 15% 15 रुपये कर आहे. पण आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जे लोक प्रवास करतात त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ATFच्या ज्या किमती आहेत त्यांना द्यायला पाहिजे. इतर देश म्हणजे समजा मुंबई लंडन फ्लाईट असेल तर ब्रिटिश एअरवेजला ज्या दराने पेट्रोल लंडनमध्ये मिळत असेल त्याच दराने एअर इंडियाला मुंबईत मिळालं तर काही बिघडत नाही आहे. तुम्ही म्हणाल याला काय अर्थ आहे? याला अर्थ असा आहे की भारत सध्या जेवढी मागणी आहे त्याच्यापेक्षा जवळपास 1.5 ते दुप्पट ATFची निर्मिती करतो. त्यामुळे आपल्याला ATF जे इंधन आहे ते इतर देशांपेक्षा थोडं स्वस्त पडतं, कारण आपणच ते बनवत असल्यामुळे. युरोपात 50% जास्त ATF हे आयात केलं जातं, आणि नुसतं आयात नाही, आखाती देशांकडनं आयात केलं जातं. आणि त्यामुळे ते सध्या पूर्णपणे ठप्प आहे. आणि त्यामुळे तिथे किमती इंधनाच्या वाढलेल्या आहेत. भारतात किमती पण वाढलेल्या आहेत, पण ते कशामुळे वाढले आहेत? कारण या सगळ्या इंधनाची किंमत अमेरिकन डॉलर्सशी निगडीत असते. आणि त्यामुळे डॉलरची किंमत रुपयाशी जेव्हा 80 रुपये 81 रुपये असते, ती 85 करत करत 92 93 पर्यंत होते. म्हणजे साधारणतः 15 ते 20% वाढते डॉलरची किंमत. तेव्हा इंधनाची किंमत 15% वाढते. तेलाची किंमत वाढते, त्याच्यामुळेही किंमत वाढते, कारण आता क्रूड ऑइलच्या किमती 110 112 $11 आत्ता आहेत. त्यामुळे क्रूडची किंमत वाढली की त्याचं जे प्रोसेसिंग करायचं असतं ते भारतीय कंपन्यांनी जरी भारतात केलं प्रोसेसिंग, ATF बनवलं भारतात, तरी त्याचा कच्चा माल आहे तो महागलेला आहे. आणि तिसरी गोष्ट जसं म्हटलं की रूट्स बदललेले आहेत, त्याच्यामुळे खर्च वाढतो. आणि त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांचा असं सांगायची वेळ आली की आम्ही सहन करू शकत नाही. पण देशांतर्गत बाजारातही जो कर लावला आहे तो तुम्ही सरकारने एक डेफर करा, म्हणजे खात्यात लिहून घ्या, आम्ही आत्ता ते पैसे देणार नाही. कारण असंही झालं, तुम्ही कुठेही जायच्या तिकिटांमध्ये बघा, श्रीलंकेला जायची तिकीट आत्ता 30,000 32,000 रुपये झाले, जे 16,000 17,000 होतं. उझबेकिस्तान ताश्कंद बिश्कंद तिथे जाण्याचं तिकीट हे 23,000 24,000 होतं मुंबईतून, आत्ता ते 40,000 50,000 झाले. बाकी अमेरिकेत जायला, युरोपात जायला. आणि ही परिस्थिती आणखीन बिकट होणार आहे, कारण युरोपमध्ये जो तेल पुरवठा होत होता आत्तापर्यंत, काय झालं, युद्ध सुरू झालं तेव्हा जी जहाजं निघाली होती, जी वाटेत होती, तो तेल पुरवठा झाला, पण आता ती जहाजं सगळी ठप्प झालेली आहेत. आणि त्यामुळे आता नवीन तेल येणं त्यांच्यासाठी बंद झालेलं आहे. आणि त्यामुळे युरोपमध्ये हा उन्हाळा बऱ्याच लोकांना घरी बसून काढावा लागेल, कारण युरोपात नाही तर सगळीकडे लोक महिना सुट्टीवर जातात. आणि युरोपात अनेक ठिकाणी रेल्वेच्या प्रवासापेक्षा विमानाचा प्रवास स्वस्त आहे. आणि त्यामुळे हे संकट युरोपात येणारे, पण हे संकट भारतातही येणारे. अनेक नवीन विमानतळ सुरू झालेले आहेत, पण जर विमान सेवाच ठप्प झाल्या तर त्याचे अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार आहेत. आणि त्यामुळे विमान कंपन्यांनीही कुठेतरी केंद्र सरकारकडे त्यांना धावा केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यात थोडीशी समस्या त्यांनी वाढवूनही सांगितली असेल, पण भारताच्या अर्थव्यवस्थेवर हे परिणाम होतील. हे युद्ध जर लवकरात लवकर त्यातनं उत्तर निघालं नाही आणि ATFची किंवा तेलाच्या किमती पडल्या नाहीत, डॉलरच्या किमती कमी झाल्या नाहीत, तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि अर्थव्यवस्थेला त्याचा कणा असलेल्या विमान प्रकरण, हे सगळे उद्योगपती, सगळे बिझनेस ट्रॅव्हल, सगळे हे विमानाने प्रवास करणारे लोक. आणि त्याच्यामुळे जर या प्रश्नावर उत्तर मिळालं नाही तर पुढच्या काही दिवसात अनेक विमानं
जमिनीवर उतरवावी लागणार आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.